ट्रॅफिक बघा किती लांबपर्यंत आहे, कारण की हे पूर्ण जे गाड्या आहेत पूर्ण प्रयागराजून येत आहेत. डायरेक्ट ट्रक उलटा पलटा पूर्ण पलटीच झाला, येऊ टांगा पलटी झाला सारखं किती. सर्वांना जय भीम आणि जय संविधान भावांनो. तर भावांनो, रातचं आपलं लोकेशन तुम्हाला मी दर्शवलं होतं लाईव्हमध्ये. हे असं लोकेशन होतं तरी दर्शवतो एक वेळेस. नेमका सुरेलिंगला आहे आणि अजून आपला टँट वगैरे काय काढला नाही मी. टँट वगैरे तसाच आहे पूर्ण. तर आता चला टँट वगैरे काढतो आणि लगेच प्रवासाला सुरुवात करतो. आता विचारलं मी, इथून म्हणजे 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटरच्या दरम्यान तुम्हाला हायवे लागून जाईल म्हणजे नॅशनल हायवे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर चला भावांनो, आता फ्रेश वगैरे होतो, टँट वगैरे आपलं पूर्ण जमा करतो, सामान छकुलीवर ठेवतो आणि निघतो इथून आपल्या प्रवासाकडे. आपल्याला जायचं सारनाथ म्हणजे वाराणसी. तर चला निघूया. स्वागत भावांनो पुन्हा. तर भावांनो, इथून वाराणसी जे आहे हे 372 का 73 किलोमीटर आहे, म्हणजे 370 समजा, 370 किलोमीटर. ठीक आहे. तर आपण आता आज बघू किती चालतो किती नाही, कारण की आज तर आपण वाराणसीमध्ये पोहोचणार नाही. अजून आपल्याला 2 ते 3 दिवस लागणार आहे वाराणसीमध्ये पोहोचायला. तर आता हायवेला लागण्यासाठी आपल्याला 20 किलोमीटर पुढे जायचं आहे. तिथून आपल्याला नॅशनल हायवे भेटेल. आणि आता ह्याच रस्त्यात जातो. हा सिंगल वे आहे, बघू शकता पूर्ण सिंगल आहे. मोठ्या मोठ्या ट्रका गाड्या जे आहेत ह्याच रस्त्यात जातात. आता समोर 20 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला हायवे लागणार आहे. तिथून बघूया, कारण की ह्या रस्त्यानं सुद्धा थोडंफार चढ वगैरे आहेत, तर थोडीफार सायकल ढकलावं लागते. बट काय हरकत नाही. आज पूर्ण कपडे वगैरे धुतले, बघू शकता. ही टी शर्ट वगैरे इकडे सुकती आहे, दुसरीकडे सुकती आहे मागं. आज तुमच्या भावाने दुसरी टी शर्ट घातली. खरं सांगा, कलर सांगा कसा दिसतोय तुमच्या भावावरती. ठीक आहे. तर भावांनो, चला जरा ही वेळ नाही घालवता, प्रवासाला सुरुवात करू. निघूया आपण. आता नॅशनल हायवेला जायचं आपल्याला 20 किलोमीटर. तर भावांनो, या ठिकाणी थांबलो आहे. मला काहीतरी जेवण वगैरे करावं. हे बघा, हे थाळी आहे. काहीतरी नॉनव्हेज 100 रुपये आणि व्हेज थाळी 50 रुपयाची. तरी अशी काहीतरी थाळी आहे मस्त. मी इथं छकुली लावली, कपडे सुकतात त्याच्यावर. तर आता जेवण वगैरे करतो, भूक लागली आणि निघतो इथून. हे बघा, हे आपण कटनीमध्ये आलो आता. हा पूर्ण कटनीचा प्रवास आहे आता आपला. कटनीमध्ये आहे आता. समोर हायवे आहे. हायवेने निघूया आता जेवण वगैरे करून. तर स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो, फायनली आपण हायवेला लागलोय. ठीक आहे, बघू शकता हा नॅशनल हायवे आहे. छकुली तिथं उभं केली. इथं मस्त आंब्याचे झाडं वगैरे आहेत. तर इथं थोडा बसलो, कारण की एकदम भयंकर ऊन आहे. ठीक आहे, एकदम भयंकर ऊन आहे. अक्षरशः थोडा वेळ चाललो की अक्षरशः पाणीच करतो व्यक्ती. त्याच्यामुळे या ठिकाणी बसलो. म्हटलं थोडा आराम करावं, नंतर प्रवासाला सुरुवात करू. तर या ठिकाणी आपली छकुली मॅडम उभी आहेत आणि या ठिकाणी तुमचा भाऊ बसलेला आहे ढेकळावर. हे बघू शकता, इथं काहीतरी खोदकाम केलं आहे, त्याच्यामुळे मी इकडे मध्ये येऊन बसलो आहे. छकुलीला हायवेवरतीच ठेवलं आहे. तर भाऊ, अक्षरशः इकडं फार निसर्गरम्य वातावरण आहे. बघू शकता अशा प्रकारचं वातावरण आहे. तर इथलं थोडा वेळ बसतो आता आणि नंतर प्रवासाला सुरुवात करतो. इथून आता आपल्याला जायचं आहे वाराणसी. फायनली आपल्याला हायवे मिळाला आहे. अक्षरशः 2 दिवसानंतर, 2 या 3 दिवसानंतर आपण नॅशनल हायवेला आलो आहे, कारण की तिकडं मागे सिंगल वे आणि पूर्ण जंगली इलाका. तर तिकडं फार अडकलो होतो आपण. अक्षरशः असा चढाव आणि उताराचा प्रश्न होता. पूर्ण रस्ता एकदम व्यवस्थित होता, पण पूर्ण चढ होता. आणि हायवेला कसं आहे माहिती आहे, पूर्ण प्लेन रस्ता असतो, उतार असतो, थोडाफार चढ लागला तर काय हरकत नाही. पण फायनली आपण हायवेला आलो आहे, हाच फार आनंदाची गोष्ट आहे ना. आता आपल्याला एखाद्या धाब्यावरती किंवा एखाद्या मंदिराकडे किंवा आजूबाजूला कुठं राहण्याची जरूरत नाही, कारण की हायवेवरती रात्रीच्या वेळेस आपण पेट्रोल पंपावरती मुक्काम करू शकतो. तर आज आपण बघूया, एखाद्या पेट्रोल पंपावरती मुक्काम करूया, कारण की रात्रीला आपण ज्या धाब्यावरती थांबलो होतो त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की पूर्ण गाड्या वगैरे येतात, ट्रक वगैरे येतात. आणि अक्षरशः शप्प सांगतो, आणि रात्रीला मी सुद्धा व्यवस्थित झोपलो नाही, कारण की हायवेला रात्रीच्या वेळेस लोक दारू पिऊन वगैरे ड्रिंक करून गाड्या वगैरे चालवते, ट्रक चालवते. आणि त्यांना पार्किंग करायची म्हटल्यानंतर ते बघत नाही कुठं काय एखाद्या व्यक्ती आहे किंवा नाही, ते सरळ पार्किंगमध्ये येतात एकदम स्पीडनी. तर मला सुद्धा थोडीफार धाकधूक होती, बट काय विषय नाही. आज आपण एखाद्या धाब्यावर न थांबता आपण पेट्रोल पंपावरती मुक्काम करू. तर भावांनो, तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवत जावा आणि व्हिडिओ शेअर करत जावा, कारण की आपला समाज बांधवातून मी पहिला व्यक्ती आहे जो सायकलीने प्रवास करतोय सुरत ते बोधगयापर्यंत. आत्तापर्यंत भरपूर जण सायकलवरती प्रवास केला. प्रत्येक व्यक्ती जो आहे सायकलिस्ट आपल्या धम्माचा किंवा आपल्या धर्माचा प्रचार करतोय, पण आपल्या धम्मामधून कुठलाही न व्यक्ती निघता मी सर्व समोर आलोय.
तर भावांनो आपण आपल्या समाज बांधवांना सपोर्ट केला पाहिजे, ठीक आहे. तर भावांनो तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघता हे कमेंट करत जावा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा, जेणेकरून जो व्यक्ती आपला व्हिडिओ बघत नसेल त्याला सुद्धा माहिती मिळेल की आपला समाज बांधव हा सायकली प्रवास करतोय. तर भावांनो चला थोड्या वेळानंतर इथून आपला प्रवास चालू करूया. 10-15 मिनिटं बसू, लगेच निघूया. जय भीम भावांनो. तर भावांनो आता आपण आहे नॅशनल हायवेला आणि हे बघा इथून बघू शकता प्रयागराज 253 किलोमीटर आहे. यानी 2 दिवसामध्ये आपण प्रयागराजमध्ये आसपास पोहोचून जाऊ. म्हणजे प्रयागराजचं आपल्याला जायचं नाही, बट आपल्याला वाराणसीला जायचं आहे, तर त्याच मार्गाने जायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर भावांनो 250 किलोमीटर आहे. 250 किलोमीटर टोटल आपला प्रयागराजहून काय तरी 150 का 200 किलोमीटर आहे बोधगया, ठीक आहे. म्हणजे टोटल आपला 500 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे, मला तरी असं वाटतं अप्रॉक्सिमेट मी सांगतोय. तर आता ह्याच रोडाने ह्याच हायवेने आपल्याला समोर जायचं आहे. बघू शकता प्रयागराज 253 किलोमीटर, रीवा 127, मेहर 58 किलोमीटर, ठीक आहे. तर भावांनो चला निघतो आता हायवेनं. बघू आज आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो कुठपर्यंत नाही. तर चला निघूया. हे बघा रे भाऊ, माझ्या ड्रायव्हर भावांना विनंती करतो गाड्या सावकाश चालवत जा रे भाई. बघा हे डायरेक्ट ट्रक उलटा पलटा पूर्ण पलटीच झाला, येऊ टांगा पलटी झाला सारखं. किती 2, 2, 4, 6, 8, 10, 12. इतका मोठा ट्रक पलटी पलटा आहे, काहीतरी दगडी कोळसा भरेले, भयंकर आहे भाई. भावांनो गाड्या आरामानं चालवत जा रे भाई. हे बघा हे त्या माणसाला लागलं नसतं तेच बरं आहे. डायरेक्ट पलटीत झालं नाही पूर्ण. इकडं आता त्याच्यामध्ये लोड करतात दुसऱ्या ह्याच्यामध्ये. सर्वांना जय भीम. भावानं नेमका टोल क्रॉस केला आहे बघू शकता. आणि भावानं ट्रॉफिक बघा किती लांबपर्यंत आहे, कारण की हे पूर्ण जे गाड्या आहेत पूर्ण प्रयागराजहून येत आहेत, ठीक आहे. आणि इकडच्या साईडनं पूर्ण प्रयागराजला जात आहेत, तर त्याच्यामुळे भरपूर ट्रॉफिक आहे इकडं. आणि आपण सुद्धा त्याच हायवेने प्रयागराजला जायचा हायवे आहे, त्याच हायवेने आपण जातो प्रयागराज नंतर वाराणसी. अगोदर आपला प्रयागराज पडेल. तर भावानं ट्रॉफिक बघू शकता अक्षरशः किती आहे, एकदम भयंकर. तर चला भावांनो निघू इथून. आपल्याला आता राहण्याची सोय बघावं लागेल. समोर एक पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी आता विचारून बघतो, जमलं तर त्या ठिकाणी मुक्काम करू, जर परमिशन दिली तर चला निघूया. तर स्वागत भावांनो पुन्हा. तर भावांनो मी जसं म्हटलं होतं की आज आपण कुठल्या धाब्यावर न थांबता आपण पेट्रोल पंपावर थांबू. तर आजचा मुक्काम आहे आपला इंडियन पेट्रोल पंप. तर या साईडला लावली छकुली मॅडम, बघू शकता तिथं लावली मॅडम. आणि भावांनो आता इथून जे प्रयागराज म्हणतात आपल्याला ते रस्त्यामध्ये पडणार आहे जाता वेळेस, ते आहे इथून 200 किलोमीटर समथिंग, ठीक आहे. इथून प्रयागराज 200 किलोमीटर आहे, अरे वाराणसी आहे 300 किलोमीटर, म्हणजे 100 किलोमीटरचा गॅप आहे. तर काय हरकत नाही, आपल्याला प्रयागराजवरूनच जायचं आहे. तर विचारलं सर्वजण म्हणता प्रयागराजला चालले का, म्हटलं हो. तर म्हणे भरपूर ट्रॉफिक आहे म्हणे, तुम्हाला म्हणे तुमची सायकल आहे म्हणे तर तुम्ही तर जाऊ शकता, बट जे गाड्यानं जात आहेत 4 व्हीलरने त्याला म्हणे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर मागं थांबावं लागते म्हणे. सिटीमध्ये प्रवेश करता येत नाही, इतकं जाम आहे म्हणे. तुम्हालाही बराच वेळ होणार आहे म्हणे प्रयागराज क्रॉस करण्यासाठी. तर म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं आपली तर सायकल आहे तर आपण काढू कशी ना कशी बाहेर. तर म्हणे ट्रॅफिक फार भेटणार आहे तुम्हाला म्हणे, आता समोर गेल्यानंतर 70 ते 80 किलोमीटरपासूनच तुम्हाला ट्रॅफिक मिळणं चालू होऊन जाईल म्हणे. आणि अक्षरशः भाऊने येताना सुद्धा आपण बघितलं टोल गेटवरती भरपूर ट्रॅफिक होतं, कारण की भरपूर मोठ्या संख्येने प्रयागराजला लोक जात आहेत. ते काहीतरी आहे महाकुंभ,
तर तिकडे लोक भरपूर मोठ्या संख्येने जातात, पण आपण तिकडे जाणार नाही आहे का हरकत नाही, आपल्याला तिकडे जायचंसुद्धा नाही. बट ट्रॅफिक तर मिळणारच आहे आपल्याला काहीतरी केलं तरी पण. तर भाऊंनो आजचं लोकेशन हे असं आहे, बघू शकता. आणि हे जे झाड आहे इकडे लावू म्हणजे टँट तुझा, बॅक साईडला टँट वगैरे लावतो, मस्त आराम करतो. समोर एक धाबासुद्धा आहे, समोर धाबा दिसतो एक तिकडच्या साईडनं. तिकडं जेवण वगैरे आणतो, जेवण वगैरे करतो आणि आराम करतो. कारण की काल मूव जरी घेतला होता पण ते लावला नव्हता, तर त्याच्यामुळे थोडाफार त्रास होतोच म्हणा. आता मी जर म्हटलं की नाही मला काही दुखत नाही तर मग ते खोटं आहे. ठीक आहे, त्रास होतो. सायकलवरती आपण किती काय केलं तरी पण त्रास होतोच. ठीक आहे. तर भावांनो व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करून विसरू नका. आणि मला भरपूर काही बोलायचं पण मी या माध्यमातून तुमच्यापर्यंत नाही बोलू शकत, तर त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ करू. तर त्यावरती तुम्हीसुद्धा मत मांडा की काय आहे सध्याला कंडिशन चालू आहे काय नाही आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, बट असो त्या विषयावर आपण नंतर बोलूया. तर भावांनो आजचा व्हिडिओ जो इथंच आपण समाप्त करतो आहे. तर भेटूया पुन्हा उद्याला नवीन प्रवासामध्ये. जय भीम आणि जय संविधान.